ब्रेकिंग पंढरपुरात आढळले जीपीएसचे 2 रुग्ण. जीपीएसचे रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर. आमदार समाधान अवताडे यांनी घेतली पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील प्रशासनाची बैठक. जीपीएस साथ रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील प्रशासन सज्ज. पंढरपूर नगरपालिका प्रशासन आणि ग्रामीण भागात आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, आशा वर्कर्सताईंच्या मार्फत सर्वे सुरू आहे. पाणी तपासणी, अन्नपदार्थ तपासणी मोहीम हाती घेतली जाईल. प्रदूषित पाण्याची तपासणी करण्याच्या सूचना आमदार समाधान अवताडे यांनी दिल्या. दादा, जेएसबीच्या प्रादुर्भाव महाराष्ट्रात साधारणतः 158 लोकांना जवळपास आणि त्यातले 12 लोक एक्सपायर झाले. आपल्याकडे जर 25,000 बावी भक्त येतात. संसर्गजन्य तो आजार आहे. काही वेगळं कारण आहे. आज आपण एक अगदी तातडीची बैठक घेतलेली आहे, तर त्याविषयी डिटेलमध्ये. पंढरपूर ही देवभूमी, त्या ठिकाणी तीर्थक्षेत्राच्या अनुषंगाने जवळजवळ दर शनिवार रविवारी 3 ते 5 लाख लोक येतात आणि प्रत्येक वारीला आत्ताच मोठी मागी वारी झाली, मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी येतात. आणि त्या ठिकाणी येत असताना या जीबीएस रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी इथून फैलाव होऊ नये किंवा इथल्या लोकांनाही त्याचा त्रास होऊ नये याकरता इथल्या नगरपालिका, आरोग्य विभाग या सर्व प्रशासनाच्या सहकार्याने या ठिकाणी हा रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे, हा रोग आटोक्यात आला पाहिजे, याकरता ज्या उपाययोजना कराव्या लागतील त्या उपाययोजना करण्याचं काम आज या ठिकाणी सर्व प्रशासनाला घेऊन आम्ही करत आहोत. प्रामुख्याने शुद्ध पाणी आणि स्वच्छतेसाठी खूप महत्त्वाचे. तर नगर परिषदेला काही आपण सूचना दिलेल्या आहेत, पण त्या अनुषंगाने काही पाऊल? नक्कीच हा जीबीएसचा जो रोग आहे याचा प्रादुर्भाव हा मेनली पिण्याचे पाणी आणि अन्न यातूनच या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. आणि जर पिण्याच्या पाण्याचे स्रोत असतील, ज्या पाण्याच्या पाईपलाईन असेल किंवा पिण्याचे पाण्याचे फिल्ट्रेशन जर योग्य झालं किंवा जे पाणी आहे, अन्न आहे, त्या अन्नाचं सुद्धा त्या ठिकाणी योग्य तपासण्या झाल्या, योग्य त्या ठिकाणी हे जर झालं तर नक्कीच अन्न आणि पाणी हे जर स्वच्छ असेल तर या रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. ते करण्याकरता आज प्रशासन त्या ठिकाणी सर्व योजना करत आहे. तर तुम्ही महाराष्ट्र आध्यात्मिक राजधानीचे आमदार आहात, तर या अनुषंगाने आरोग्य मंत्र्यांशी काही संवाद साधलेला आहे का? कारण 1-2 पेशंटवरून ह्याचे 50 पेशंट कधी होतील सांगता येत नाही. सध्याची स्थिती आहे, आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच 2 एक्सपायर झालेले आहेत. कारण आता 2 पेशंट आपल्याकडे या ठिकाणी सापडलेले आहेत आपल्या पंढरपूरमध्ये. जरी पंढरपूर तालुक्याच्या बाहेरचे पेशंट आहेत, परंतु आपल्या इथं सापडल्यामुळं या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव आपल्यातूनच आला का काय असा प्रश्न सर्व प्रशासनाच्या आणि इथल्या नागरिकांच्या मनात त्या ठिकाणी राहिलेला आहे. तर यांचं ह्या रोगाचा प्रादुर्भाव त्यांना बाहेरच झालेला आहे. आणि बरेचसे सस्पेक्टेड पेशंटसुद्धा या पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातून त्या ठिकाणी आज निघालेले आहेत. त्यांच्याही तपासण्या, त्यांचेही इलाज त्या ठिकाणी करण्याचं काम आज हॉस्पिटलमध्ये चालू आहे. या रोगाचा मी नागरिकांना नम्र आवाहन करतो की या रोगाला कुठल्याही पद्धतीने घाबरून जाऊ नका, परंतु याची लक्षणं दिसल्या तात्काळ आपण याचा इलाज केला पाहिजे. आणि हॉस्पिटलमध्ये याचा इलाज घेत असताना शासनाकडून सुद्धा महात्मा फुले या योजनेतून त्या ठिकाणी याचा फ्री इलाज होतोय. आणि नक्कीच प्रशासनाला आपण सर्वांनी सहकार्य करावं एवढंच या निमित्ताने मी नागरिकांना आवाहन करतो.